महामाया निळावंती पुढील भाग. बाजिंदा आणि निळावंतीची गोष्ट. तुम्ही कधी बाजिंदा आणि निळावंतीची गोष्ट ऐकली नाही का? बाजिंदा? वय. बाजिंद्यानं निळावंतीला मारून टाकून 300 ते 400 वर्ष झाली असतील. मेली आहे निळावंती. मेली? तुम्ही ती गोष्ट कधी ऐकलीच नाही का काय? सह्याद्रीच्या खोऱ्यात बाजिंदा आणि निळावंतीची गोष्ट पोरापोराला माहिती आहे. बाजिंद्यानं निळावंतीला आपल्या प्रेमात पाडलं. तिचा गैरफायदा घेतला. मग तिच्या हातापायाला साखळ दंड बांधून तिला गावात आणलं. तिची गावातून वरात काढली होती. लोकांनी दगड मारले निळावंतीला. नंतर बाजिंद्यानं खून केला निळावंतीचा. पण ही गोष्ट आहे ना फक्त. साहेब रायरीकर वंशाचा पूर्वज होता हा बाजिंदा. रायरीकराच्या वंशाचा आद्य पुरुष. वाटल्यास कुशलला विचारा. अय, सांग रे तूच. आशाने कुशलला हात लावून तंद्रीतून जागं केलं. तो अजूनही कीर्तिमुखाच्या शिक्क्याकडे पाहत होता. त्याला त्यात काहीतरी दिसलं होतं. आशानेच पुढे सांगितलं, हे सगळं खरंय. सत्य असं आहे, तुम्ही जिच्या भरवशावर तुमच्या मुलाला जिवंत करायला आलात, ती निळावंती मरून 400 वर्ष झालेत. विक्रमला ते ऐकून सर्वांगातलं बळ संपल्यासारखं वाटू लागलं. बाजिंदा आणि निळावंतीची सह्याद्रीच्या खोऱ्यात पिढ्यानपिढ्या सांगितली जाणारी दंतकथा. आटपाट नगराचा एक राजा होता. त्याचं नाव चंद्रसेन. या चंद्रसेन राजाला एक रूपवान मुलगी होती. सोन्यासारखा रंग आणि चंद्रासारखं रूप असलेली ही मुलगी. राजाचा आपल्या मुलीवर खूप जीव होता. मुलगी वयात आल्यावर तिचा विराट नगरासारख्या एखाद्या श्रीमंत राज्यात लग्न करून द्यायचं, असं त्यांनी ठरवलं होतं. राजकन्येच्या रंगरूपाची खूप चर्चा होती. संपूर्ण जंबूद्वीपातून दुरून दुरून तिचं रूप पाहायला लोक येत असत. तरुण राजपुत्र, उमराव, सामंत स्थळ घेऊन यायचे. राजा चंद्रसेन त्यांना हाकलून लावायचा. मुलीलाही कोणीच पसंत पडत नव्हतं. दूर देशाचे राजपुत्र मग चोरून राजमहालात घुसू लागले राजकन्येच्या रूपाचं दर्शन मिळवायला. राजकन्या बागेत फिरायला गेली की तिकडे अचानक दिसू लागे. राजकन्येचे जगणं अवघड झालं. राजा चंद्रसेनला याचा राग आला. राजा चंद्रसेनने राजकन्येच्या महालाबाहेर एक शिलेदार रक्षक ठेवला. त्या शिलेदाराचं नाव होतं बाजिंदा. बाजिंदा सदा सर्वदा राजकन्येच्या दरवाजाबाहेर उभा राहून राखणी करत असे. राजकन्येच्या रूपाचा महिमा ऐकून आलेल्या दूर देशाच्या राजपुत्रांना हाकलून लावत असे. राजकन्या वाटिकेत फिरायला गेली की तिचे मनोभाव रक्षण करीत असे. तिला उंच झाडावरील फळे काढून द्यायला मदत करत असे. यामुळे व्हायचं तेच झालं. राजकन्येला तरणा-बाण शूर योद्धा असलेला बाजिंदा आवडला. तिने बाजिंद्याला सांगितलं, बाजिंद्या, एका बाईला तिच्या जीवनात काय हवं असतं? काळजी घेणारा एक पुरुष. असा पुरुष भेटला तर बाई आयुष्यभर त्याला नवरा बनून जीव लावते आणि त्याची पतिव्रता बनून पूजा करते. तुझी बायको म्हणून माझा स्वीकार कर. माझा जीव जडलाय तुझ्यावर. मी आयुष्यभर बायको बनून तुझी सेवा करीन. बाजिंद्याला धक्का बसला. तो म्हणाला, छे छे राजकन्या साहिबा, मी आपल्या गरीब घरचा हलक्या जातीचा माणूस. तुम्ही आपल्या आटपाट नगराच्या सम्राटाची कन्या. तुमची आणि आमची बरोबरी नाही. पण राजकन्येने हट्ट सोडला नाही. तुला मी आवडत नाही का बाजिंदा? तुला माझी शपथ, खरे बोल. बाजिंदाला खरं बोलणं भाग होतं. राजकन्या साहेब, खरं तर मी तुम्हाला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हाच मी तुमच्या प्रेमात पडलो होतो. मग प्रश्नच मिटला. मी माझ्या बाबांना सांगते, आपण लग्न करू. नाही, मी आपली पायरी ओळखून राहणारा एक गरीब आहे. राजासाहेबांना याबद्दल कळलं तर ते मला तर मारूनच टाकतील, पण तुमचंही ताबडतोब कुठेतरी लग्न लावून देतील.
तुम्हालाही आयुष्यभर नरकात जीवन कंठावं लागेल. राजकन्येला पटलं. राजकन्येने आपल्या हृदयावर दगड ठेवला. तिने आपल्या मनातील इच्छा मोडली. पण अधूनमधून बाजिंद्याच्या विरहात ती रडायची. बाजिंदा सुद्धा महालाच्या दरवाजातून राजकन्येकडे पाहत अश्रू ढाळायचा. एक दिवस अनर्थ घडला. वाटिकेत फिरत असताना आंब्याच्या झाडावर राहणारा एक कालसर्प आला आणि त्याने राजकन्येच्या पायाला कडकडून चावा घेतला. राजकन्या निळी पडली आणि तिने जीव सोडला. मुलीच्या मृत्यूनंतर राजा चंद्रसेन रडून रडून हतबल झाला. त्याला काहीही सुचेना. राजाने एक दवंडी पिटली. जो कोणी माझ्या मुलीला जिवंत करून दाखवेल त्याला मी ताबडतोब माझं अर्ध राज्य देईल आणि सोबत माझ्या मुलीशी लग्नही लावून देईल. बाजिंदासमोर संधी चालून आली. पण राजकन्येला जिवंत करायचं कसं? आणि जिवंत करून जरी दाखवलं तरी राजा या हलक्या जातीच्या गरीब शिलेदाराला त्याची मुलगी देणार का? पण बाजिंद्याने मनाचा हिया केला आणि तडक मोहिमेवर निघाला. बाजिंदा सर्वप्रथम वाटिकेत गेला. तिथे आंब्याच्या झाडावर चढून बसला. आंब्याच्या झाडावर राहणाऱ्या कालसर्पाची त्याने वाट पाहिली. तिथे कालसर्प नव्हताच, पण तिथे एक पोपट होता. बाजिंद्याने पोपटाला सर्व परिस्थिती कथन केली. त्याला सांगितले, बा पोपटा, या कालसर्पाला विनंती करून त्याने राजकन्येत सोडलेले विष पुन्हा तोंडावाटे खेचायला सांगायचं आहे. तसं केलं तरच राजकन्या आधीसारखी जिवंत होईल आणि मला तिच्याशी लग्न करता येईल. बाजिंद्या, हा कालसर्प मनाने चांगला आहे. त्याला विनंती केली तर तो राजकन्येच्या अंगातून विष पुन्हा खेचू शकतो. पण ह्या कालसर्पाची भाषा आपल्याला बोलता येत नाही. मला तर फक्त पक्ष्यांची भाषा येते आणि माणसांची भाषा बोलता येते. त्यामुळे आता काहीच उपाय नाही. बाजिंद्याने विचारलं, या कालसर्पाची भाषा बोलता येतं असं कोणी आहे का? आहे की, एक हडळ आहे. निळावंती नाव तिचं. तिला सर्व पशुपक्ष्यांची भाषा बोलता येतं. पण तिच्या नादी लागू नको. जो तिच्या नादी लागतो तो ठार वेडा होतो किंवा मरतो. चिंता करू नकोस पोपटा, मी ताकदवान आहे. माझे ध्येय स्पष्ट आहे. कृपा करून मला या निळावंती हडळीचा पत्ता देशील? पोपटाने मिठू मिठू आवाज काढला. त्याचा आवाज ऐकून जंगलातले बाकी पोपट मदतीसाठी आले. सर्व पोपटांनी मिळून निळावंतीचा पत्ता शोधून काढला. पोपट सांगू लागले, निळावंती राहते घोबडाच्या घरट्याखाली. बाजिंदा धन्यवाद म्हणून पुढे चालू लागला. बाजिंदा घनदाट अरण्यात शिरला. तिथे घुबडांच्या घरट्याखाली पोचला. घरट्याखाली निळावंतीचं घर. बाजिंदा निळावंतीला भेटला. तिला विचारलं, बाई निळावंती, तुला पशुपक्ष्यांची भाषा बोलता येते का? निळावंती म्हणाली, हो. बाजिंद्याने विचारलं, मग मला शिकवशील का? निळावंतीने त्याला हकलून दिलं. बाजिंदा परत तिच्याकडे गेला. तेव्हा निळावंतीने रानातल्या मगरींना सांगून त्याच्या मागे पिटाळलं. बाजिंदा पुन्हा निळावंतीकडे गेला. मग तिने आकाशातल्या घारींना त्याला टोचे मारायला सांगितलं. बाजिंदा पुन्हा गेला. तेव्हा निळावंतीने वाघांना बाजिंद्याच्या अंगावर छडावलं. पण बाजिंद्याने घेतला वसा टाळला नाही. निळावंतीने बाजिंद्याला विचारलं, पुन्हा पुन्हा माझ्याकडे का येतोस? बाजिंदा तिला म्हणाला, निळावंती, तू किती चांगली आहेस. गावातले लोक तुला उगाच हडळ म्हणतात. तू एवढी सुंदर, नाकीडोळी राजाच्या राजकन्येपेक्षाही रूपवान. तुझं रूप पाहून मी भाळलो. माझं प्रेम जडलंय ग तुझ्यावर. जंगलात राहणाऱ्या नादान निळावंतीला त्याच्यावर विश्वास बसला. मग निळावंतीने त्याला पशुपक्ष्यांची भाषा शिकवायला सुरुवात केली. दोघे सुखाने जंगलात जीवन कंठू लागले. निळावंतीने त्याला प्राण्यांची भाषा शिकवल्यावर बाजिंदा प्राण्यांशी बोलू लागला, पक्ष्यांशी बोलू लागला. जंगलात निळावंतीचे जेवढे प्राणी पक्षी मित्र होते ते सगळे बाजिंद्याचेही मित्र बनले. सर्व भाषा शिकून झाल्यावर
केवळ कालसर्पाची भाषा उरली. तेव्हा बाजिंदा म्हणाला, आता कालसर्पाची भाषा शिकव, मग आपण लग्न करू. निळावंती म्हणाली, नाही, आपण आधी लग्न करू. मला धीर धरवेना. कालसर्पाची भाषा लग्नानंतरच शिकवेन. बाजिंद्याचा नाईलाज झाला. त्याने होकार दिला. आपल्या बैलगाडीच्या डोलीत त्याने निळावंतीला बसवलं. म्हणाला, आता आपण देवळात जाऊन लग्न करू. मग तू मला कालसर्पाची भाषा शिकव. निळावंती खुश झाली. नवराईचं लुगडं नेसून, बांगड्या घालून, नटून थटून निळावंती डोलीत बसली. डोली गावाच्या वेशीपाशी आली. तेव्हा निळावंतीने डोलीची खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला, पण खिडकी उघडतच नव्हती. बाजिंद्याने निळावंतीला बैलगाडीतच जेरबंद करून ठेवलं. महामाया निळावंती आणि बाजिंदा यांची कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.